नमस्कार. आज आपण एक वाटी ज्वारीचं पीठ आणि भरपूर सारी मेथी घालून मस्त असे मेथीचे खमंग आणि पौष्टिक वडे तयार करणार आहोत. या वड्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. चवीला तर खूपच पौष्टिक आणि चविष्ट तयार झालेले आहेत. हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. 2-3 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल, रोज 30-30 भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. आता बाजारामध्ये भरपूर सारी मेथी यायला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही अशा वेळेस हे वडे तयार करून खाऊ शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. ज्वारीचं पीठ आणि मेथीपासून वडे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठा चमचा जिरे, एक मोठा चमचा अख्खे दाणे, अर्धा चमचा ओवा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे घेतलेले सर्व जिन्नस एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता पाणी वगैरे अजिबात न घालता थोडंसं जाडसर वाटण तयार करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे वाटण तयार करून वडे तयार केल्यामुळे वडे अजूनच चविष्ट तयार होतात. आता आपण वडे बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे. आपण रोजच्या भाकरीसाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो अगदी तेच घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने ज्वारीचे पीठ मोजून घेतले अगदी त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेऊ शकता. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, अगदी त्याच चमच्याने 3 चमचे बेसन पीठ देखील घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 3 चमचे किंवा 4 चमचे सुद्धा घालू शकता. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता लगेचच काही मसाले ॲड करूयात. एक मोठा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा मोठा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग आणि लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 ते 3 चमचे गावरान पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत. आता हे घातलेले सर्व मसाले आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व मसाले आणि मीठ ज्वारीच्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण ह्या पिठामध्ये घालायचं आहे. लगेचच हे घातलेलं वाटण देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे घातलेलं वाटण देखील मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी एक मोठी वाटी हिरवीगार मेथी स्वच्छ आधी साफ करून निवडून घेतली. त्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि थोडीफार ओबडधोबड सुरीने कापून घेतलेली आहे. ही मोठी 1 वाटी हिरवीगार कापून घेतलेली मेथी पिठामध्ये घालायची आहे. आज आपण मेथीचे वडे तयार करणार आहोत, त्यामुळे भरपूर सारी मेथी घालून हे वडे तयार तुम्ही करा, खूप छान लागतात. त्यासोबतच पाव वाटी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आता ही घातलेली हिरवीगार मेथी आणि कोथिंबीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. अशी भरपूर मेथी घालून तुम्ही हे वडे एकदा नक्की करून पहा, चवीला खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे सर्व घातलेली मेथी आणि कोथिंबीर पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून काही वाटण उरलेलं असेल तर सर्व काही निघून येईल. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण वड्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम लगेच जास्त पाणी घालायचं नाही. लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला आणि थोडंफार घट्टसर मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ देखील नाही आणि अगदी घट्टसर देखील नाही, मध्यम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून वड्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं वड्यांसाठी लागणारं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी मध्यम घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता या मळून घेतलेल्या पिठावरती अगदी अर्धा चमचा घट्टसर साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तुपासोबत पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. असं थोडंसं साजूक तूप घातल्यामुळे काय होतं, आपले जे वडे आहे ते खूपच खरपूस आणि खमंग तयार होतात. त्यासोबतच चवीला देखील खूपच चविष्ट लागतात. हे पहा, अशा प्रकारे साजूक तुपासोबत व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे.
पुन्हा एकदा तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील वड्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे भिजवून घेतलेलं जे वड्यांचं पीठ आहे ते साधारणतः एक 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात। असं केल्यामुळे काय होणार आहे, आपण जे घातलेले सर्व जिन्नस आहेत आणि मसाले आहे ते पिठामध्ये अगदी व्यवस्थित मुरतील आणि आपली वड्यांची चव अजूनच वाढेल। जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर तुमचं हे मळून घेतलेलं पीठ सैलसर होण्याची शक्यता असते। फक्त 5-10 मिनिटं साईडला ठेवून द्या आणि लगेचच आपण ह्याचे पुढे वडे बनवायला सुरुवात करणार आहोत। हे पहा, या ठिकाणी 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। मळून घेतलेलं पीठ भिजायला मी साईडला ठेवलेलं होतं। पुन्हा एकदा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे, अजिबात पातळ किंवा सैलसर पीठ झालेलं नाही। आता आपण लगेचच याचे वडे बनवायला सुरुवात करणार आहोत। वडे बनवण्यापूर्वी काय करायचं, दोन्ही हातांच्या तळव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपलं जे वड्यांचं पीठ आहे ते जास्त हाताला चिटकून राहत नाही। आता थोडं थोडं असे गोळे घ्यायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, आणि मस्त असे लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊयात। हे पहा, या पद्धतीने हे पहा, अशा प्रकारे मी 4-5 गोळे पिठाचे तयार करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला मी ह्याचे लगेचच वडे बनवून दाखवते। आता मी आज हे हातावरतीच वडे तयार करणार आहे। तुम्ही असे एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती किंवा पेपरवरती सुद्धा वडे तयार करून घेऊ शकता, पण हातावरती सुद्धा खूप छान वडे तयार होतात। अजिबात कुठेही पीठ हाताला चिटकून वगैरे राहत नाही। सुरुवातीला काय करायचं, वडे बनवण्याच्या आधी दोन्ही हातांच्या तळव्याला थोडंसं तेल लावायचं आणि मस्त असे वडे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थापून घ्यायचे। हे पहा, तळहातावरती चांगले वडे थापून घ्या एकसारखे, मस्त असे हवे तेवढे पातळ होतात। पण हे वडे अगदीच पातळ देखील करायचे नाही, मध्यम जाड बनवून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होतं, ते मस्त असे आतपर्यंत खरपूस तळले जातात, त्यासोबतच चवीला देखील खूपच खमंग आणि चविष्ट लागतात। हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असा एक वडा तयार करून घेतलेला आहे। आता हा तयार केलेला जो वडा आहे तळहातावरती थापून घेतलेला, तो पोलपाटावरती ठेवते आणि मधोमध त्या वड्याला असं छिद्र पाडून घेते, होल पाडून घेते। असं होल पाडून घेतल्यामुळे काय होतं, वडा आपण जेव्हा तेलामध्ये तळतो ना, तो मस्त असा आतपर्यंत तळला जातो, आतमधून कुठेही कच्चा राहत नाही। त्यामुळे एखादा असा होल पाडायचा आहे, त्यासोबतच दिसायला देखील खूपच छान दिसतो। हे पहा, मस्त असा मी एक वडा तयार करून घेतलेला आहे। याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 वडे तयार करून दाखवते। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा वडा तुम्ही प्लास्टिकच्या कागदावरती सुद्धा थापून घेऊ शकता, प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा थापून घेऊ शकता, पण मी असे हातावरती तळव्यावरतीच थापून घेत आहे। चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 2-3 वडे तयार करून दाखवते। हे वडे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। मनात येईल तेव्हा तुम्ही हे वडे बनवून खाऊ शकता। कधी कधी काय होतं, संध्याकाळी स्वयंपाकाचा फार कंटाळा येतो, कधी कधी रोज रोज तीच भाजी भाकरी खाऊन सुद्धा कंटाळा येतो। तर अशा वेळी आता भरपूर थंडीचे दिवस चालू आहे, बाजारामध्ये भरपूर हिरवीगार मेथी यायला सुरुवात झालेली आहे। घरात ज्वारीचं पीठ असलं, मेथी असलं तर कामच झालं। मस्त असं फटाफट मिक्स करायचं आणि मस्त असे गरमागरम वडे तयार करून दह्यासोबत खायचे, खूप छान लागतात। हे पहा, अशा प्रकारे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच हे तळायला घेऊयात। वडे तळण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला मी 2 वडे तुम्हाला तळून दाखवते। हे वडे तळताना मोठ्या गॅसवरती अजिबात तळायचे नाहीत, सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि वडे थोडेसे हलकेसे तळून झाले की अगदी कमी गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे काय होतं, वडे मस्त असे आतून खरपूस तळले जातात आणि चवीला देखील खूप छान लागतात। जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे वडे तळले ना, तर बाहेरूनच फक्त लालसर होतात, आतून तसेच कच्चे राहतात। त्यामुळे असे वडे अजिबात व्यवस्थित तयार होत नाहीत। आता लगेच वडे घातल्या त्याची बाजू बदली करायची घाई करायची नाही। वडा थोडासा कलथ्याला किंवा झाऱ्याला कडक जाणवला की वड्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत। हे वडे तळताना अजिबात घाई करू नका, मस्त असे आतपर्यंत खमंग तळून घ्या, तेव्हाच तुमचे वडे चवीला खूपच खमंग आणि चविष्ट तयार होणार आहेत। हे जे तयार केलेले जे वडे आहेत ना, ते मस्त असे 2-3 दिवस छान टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाहीत। चांगले खरपूस तळून घ्या म्हणजे मस्त असे टिकतात। हे पहा, अशा प्रकारे मी वड्या 2 तळून घेतलेले आहेत। वड्याने रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, मस्त असे हलकेसे टम्म देखील फुगलेले आहेत। आता हे तळून घेतलेले जे वडे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। लक्षात ठेवा, अगदी ह्याच खरपूस रंगावरती वडे तळून घ्यायचे आहेत। आता ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 2-3 वडे तळून दाखवते। कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे तुम्ही वडे तळून घेऊ शकता। आता मी दुसऱ्या बॅचमध्ये 3 वडे एकाच वेळी तळून घेत आहे।
वडे थोडेसे हलकेसे कडक जाणवले की त्याची बाजू अदली बदली करत मस्त असे खमंग लालसर रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे वड्यांची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे। मस्त असे खरपूस तळून तयार झालेले आहेत। आता हे वडे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तळून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी काही वडे तळून घेतलेले आहेत। वड्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। हे वडे गरमागरम चवीला खूपच चविष्ट लागतात। तुम्ही हे वडे सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, थंड जरी वडे असले ना तरी सुद्धा चवीला खूप छान लागतात। गरम गरम वाफाळता चहा आणि त्यासोबत हे वडे एकदा नक्की खाऊन बघा, तुम्हाला फार आवडतील। हे वडे 2-3 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। भरपूर सारी मेथी घालून आपण हे वडे तयार केलेले असल्यामुळे खूपच चविष्ट तयार झालेलेच आहेत। त्यासोबतच पौष्टिक सुद्धा आहेत। त्यासोबत आपण ज्वारीचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे, मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही, त्यामुळे सुद्धा खूप हेल्दी तयार झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? तुम्ही हे गरमागरम वडे दह्यासोबत, एखाद्या चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।